बोला संत शिरोमणी स्वामी महाराज की जय। संत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज की जय। जगज्योति महात्मा बसवेश्वर महाराज की जय। संत शिरोमणी की जय। सद्गुरु शिवाचार्य महाराज की जय। भवरोग जाय जेणे ऐसे रसायन घेणे नका जाऊ अडवाटे खोटे सर्व ते उपाय तुम्हा सांगतो स्वहित ठेवा चित्त या बोला नाम मात्रा प्रेम रसे घेतानासे भवरोग मनमत म्हणे सुखी होई मनमत म्हणे सुखी होई मुखी शंकर ही गाई नका जाऊ अडवाटे खोटे सर्व ते उपाय शिवार प्रणम्यं श्रीसादेवं गौरी पुत्र विनायकं भक्तावासं स्मरे नित्यं कामार्थ तो सिद्धये त्रैलोक्य संपदा लेख्य समूण लेखन भित्तये सच्चिदानंद रूपाय शिवाय ब्रह्मणे नमः। यामाहु सर्वलोकानां प्रकृतिं शस्त्रपारगः त्वां धर्मचारिणी शंभो प्रणमामि परां शिवां। पंचाननतनुद्भूतानां पंचाक्षरमणुपमान् पंचसूत्रकृत वन्दे पंचाचार्याणां जगद्गुरो अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येनं तस्मै वं श्रीगुरवे नमः। भवरोग जाय जेणे भवरोग जाय जेणे ऐसे रसायन घेणे नका जाऊ अडवाटे खोटे सर्व ते उपाय। अनंत कोटी ब्रह्मांडाचे नायक शाश्वत सुखाचे स्वामी विश्वाचे विश्व चैतन्य विश्वराध्य विश्वगुरु माझे आराध्य भगवान आशुतोष परमात्म्याला हृदय मंदिरामध्ये स्मरण करून
त्रिकाल वंदनीय प्रातस्मरणीय देहाचे शिल्पकार पदवाक्य पदप्रमाण पारावार दृष्टी वसुंधरा रत्न राष्ट्रसंत सद्गुरू डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य गुरुमाऊलींच्या पवित्र चरण कमली शिरसाष्टांग दंडवत प्रणाम करून भगवान शिवाच्या पंचमुखापासून उत्पन्न झालेले श्रीमद जगद्गुरु पंचाचार्यजी 12व्या शतकातील थोर समाज सुधारक, समतेचे नायक, क्रांतीसूर्य, जगज्योती महात्मा बसवण्णा 16व्या शतकातील तुमची आमची सर्वांची माऊली संजीवन समाधी राजे शिवयोगी संत शिरोमणी मन्मथ माऊली तथा आमच्या बलांडी नगरीतील आमचे आराध्य दैवत स्वानंद सुखनिवासी संजीवन समाधी राजे सद्गुरू राचोटेश्वरप्पा या सर्व दिव्य विभूतींच्या चरणी अनंत कोटी श्री साष्टांग दंडवत प्रणाम करून शिवक्षेत्र सुक्षेत्र पावन नगरी कोंड या गावाचे ग्रामदैवत आपल्या सर्वांचे आराध्य दैवत पूजनीय स्थान श्रद्धास्थान भक्तिस्थान भगवान श्री भीमाशंकराच्या ही पवित्र चरणकमली श्री साष्टांग दंडवत प्रणाम करून प्रतिवर्षाप्रमाणे चालत असणारा अत्यंत सुंदर असा भव्यदिव्य अखंड शिवनाम संकीर्तन सप्ताह या सप्ताहाच्या निमित्ताने सुंदर अशी भगवान शंकराची गोड शिवकथा परमरहस्य पारायण शिवकथा ज्ञानामृत सोहळा असा अद्वितीय सोहळा प्रतिवर्षाला भगवान श्री भीमाशंकराच्या सानिध्यामध्ये समस्त कोंड ग्रामवासियांच्या माध्यमातून संपन्न होत असतो। हे अत्यंत कौतुकास्पद आहे। बऱ्याच वर्षापूर्वी भगवान भीमाशंकराची सेवेचा योग माझ्याकडे लाभला। लॉकडाऊनच्या अगोदर मी इथं कथेसाठी आलो होतो आणि त्यावेळेला आपली कथा झाली होती याच प्रांगणामध्ये अशाच स्वरूपातून। त्यावेळेला मी कथेच्या माध्यमातून तुमच्याकडे पहिल्यांदा आलो होतो। ज्यावेळेला गर्भगृहामध्ये मी गेलो त्यावेळेला मी कथेच्या प्रत्येक अंतिम टप्प्यामध्ये तुमच्या गर्भगृहातील भगवान भीमाशंकराचं वर्णन करण्याचा प्रयत्न करत होतो, पण माझ्या ठाई तेवढं सामर्थ्य नव्हतं की त्या परमात्म्याचं काहीतरी गुणगान करावं। कारण की त्या गर्भगृहामध्ये गेल्यानंतर जी असीम शांती भक्ताच्या अंतःकरणामध्ये निर्माण होते ते अवर्णनीय आहे। ते शब्दामध्ये अनुभव व्यक्त करता येत नाही, फक्त ते अनुभवावा लागतो आणि तसा अनुभव तुम्हाला नित्य भेटतोय। तुमच्याकडे भाग्यवान कोणी नाही हे लक्षात ठेवा। कारण की तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी आणि भगवंताच्या अशा दैविक स्वरूपाच्या किंबहुना दिव्य अशा गुणांनी युक्त असणाऱ्या सुक्षेत्राच्या ठिकाणी जन्म होण्यासाठी सुद्धा पुण्यपदरामध्ये लागतं बरं का, है ना। म्हणून साधू संतांनी सुद्धा सांगितले बहुत सुकृतांच्या बहुत सुकृत लाभते त्याला, है ना। बहुजन्म करतो पुण्यो प्रक्षिणे पाप पंजरे शुद्धांतकरणो देही पिंड शब्देन गीयते किंबहुना कोटी पुण्याचे पर्वत म्हणून झालो शिवभक्त। म्हणून तुम्ही खूप पुण्य केलेलं असेल अशा पवित्र नगरीमध्ये तुमचा जन्म आहे, पण दुर्भागी काही असतील जे मंदिराकडे येत नसतील। कारण की चांगल्या ठिकाणी जन्म घेऊन सुद्धा अण्णा चांगलं वागावं लागतं बरं का, नुसतं जन्म घेऊन पुरेसं नाही आहे। चांगल्या मातापित्यांच्या पोटी जन्म होण्यासाठी पुण्य लागतं, संचित चांगलं पाहिजे आणि पुण्य आणि संचित चांगलं असेल तर चांगल्या मातापित्यांच्या पोटी जन्म होतो खरी गोष्ट आहे, पण चांगल्या मातापित्यांच्या पोटी जन्म घेऊन सुद्धा चांगलं वागण्यासाठी भाग्य लागतं, संगती लागते, ज्ञान लागतं, विवेक लागतो आणि तुम्ही सगळ्यांना ते प्राप्त झालं म्हणायला हरकत नाही। प्रपंचातला काही वेळ का होत नाही आपण त्या घराला सोड चिठ्ठी देऊन या भगवंताच्या अनुभव मंडपामध्ये आलो म्हणजे पदरामध्ये निश्चित पुण्य आहे म्हणून आलो ते लक्षात ठेवा। कारण की चांगल्या गोष्टी आत्मसात करण्यासाठी आणि चांगल्या गोष्टी स्वीकारण्यासाठी चांगली मनोवृत्ती मनुष्याची लागत असते आणि तशी मनोवृत्ती तुम्हाला सगळ्यांना इथपर्यंत आणलेली आहे। म्हणून भगवान भीमाशंकराची जी मंदिराची कमिटी असेल अत्यंत उत्कृष्ट नियोजन आहे। मला आनंद वाटला तुमच्यात अखंड जलधारा वाहते सप्त्यामध्ये, आहे ना।
अखंडितपणे जलधारा. हे विशेष आहे बरं का, लक्षात घ्या. भगवान शंकराला पूजामध्ये जर सर्वात प्रिय काय असेल तर ते जलप्रिय आहे. आणि भगवान शंकर एक असे देवता आहेत की फक्त जलाने प्रसन्न होतात, फक्त पाण्याने आणणार, काही लागत नाही त्या परमात्म्याला. एक अंतःकरणातला शुद्ध भाव ठेवा आणि थोडंसं जल घेऊन त्या शिवपिंडीवर अर्पण करा, बस. भगवंत बाकी काही मागत नाहीत तुमच्याकडे. म्हणून तुमच्यातला या स्तुत्य उपक्रमाबद्दल करावं तेवढं कौतुक कमी आहे. इथले स्वामी मंडळ असतील, सप्ताह कमिटी मंडळ असेल आणि तुम्ही सर्व नियोजन करणारी मंडळी, या चांगल्या कार्यामध्ये सहभाग नोंदवणाऱ्या प्रत्येकांना शब्दसुमनाने अभिवादन करून या ठिकाणी बरीचशी गुणजन मंडळी उपस्थित आहेत. आता सगळ्यांची नावं अंतिम टप्प्यामध्ये घेतो. चिंतनाला वेळ होत आहे, 10:15 वाजलेले आहेत. म्हणून चिंतन सेवेसाठी घेतलेला अभंग शिवसंप्रदायातील थोर संत कवी ज्यांनी या परंपरेची रचना केली, ज्यांनी या परंपरेचा उद्गम केला, विकास केला आणि त्याला विश्वव्यापक असं स्वरूप दिलं आहे ना. शिवभक्ती लोप झाली होते, पुन्हा माऊलीने त्याला विश्व शिवमय केलं. असे शिवयोगी संत शिरोमणी मन्मथ माऊली यांचा 5 चरणाचा उपदेश आणि नाम प्रकरणातील अभंग. शिवाहर पाच चरणाचं मंथन करत असताना जेवढे आपणाला चरण सुटतील तेवढा आपण सोडण्याचा प्रयत्न करू. 5 चरण सोडावे अशातला काही विषय नाही आहे. आपल्या वेळेमध्ये जेवढं आपल्याला मॅनेज होईल, जेवढं मांडता येईल आणि ईश्वराच्या नामाचं महत्त्व कळून घेण्यासाठी जेवढं जमेल तेवढं आपण इथं तो शब्द सोडवण्याचा, विषय सोडवण्याचा प्रयत्न करू. अभंगाच्या माध्यमातून माऊलीला एक सांगायचे आहे, जीवाला शिवाची भेट याचं सोपं साधन. जीव हाच तदांश ईश्वर आहे हे साधन सांगण्याचं एक सुगम आणि साधा प्रवास या अभंगातून माऊली गातात. बहुधा परमार्थामध्ये असं होतं की देव वेगळा आहे आणि भक्त वेगळा आहे. बहुधा परमार्थामध्ये असं होतं देव वेगळा आहे आणि भक्त वेगळा आहे. काही मर्यादित साधनेपर्यंत, काही मर्यादित भजनापर्यंत, काही मर्यादित साधकाच्या अवस्थेपर्यंत, साधनाच्या संपुष्टीपर्यंत ते ठीक आहे. पण ज्या वेळेला साधकाची साधन अवस्था वाढते, ज्या वेळेला भक्ताच्या अंतःकरणातला भाव वाढतो, एखाद्या भजन्याच्या अंतःकरणातला अंतरंगातला राग ज्या वेळेला परिशुद्ध होत असतो, त्यावेळेला भगवंत भगवंत राहत नाही आणि भक्त भक्त राहत नाही. भक्त हाच भगवंत होतो. हे सूत्र या अभंगातून आम्हाला प्राप्त होतं. शिवाहर म्हणून माऊली या अभंगाच्या माध्यमातून ईश्वराच्या प्राप्तीचं साधन सोप्या पद्धतीतून सांगतात. आता बरेच जण आज परमार्थामध्ये देवाच्या कृपेला प्राप्त होण्यासाठी प्रयत्न करत आहेत, पण आम्हाला नेमकं देवाचं पाहिजे का देव पाहिजे? प्रश्न असा आहे भक्ताच्या पुढचा, अण्णा भक्ताला देवाचं पाहिजे का देव पाहिजे? 2 प्रश्न खूप मोठे आहेत बरं का. आपला जो परमार्थ आहे अण्णा, तो परमार्थ देवाचं पाहिजे म्हणून आहे. प्रामाणिक मान्य करावं बरं का, सगळ्यांनी प्रामाणिक मान्य करावं. आपणाला देवाचं पाहिजे. देवच पाहिजे म्हणून कोणी अभिषेक करतो का? देवच पाहिजे म्हणून कोणी भजन करतं का? देवच पाहिजे म्हणून मी कीर्तन करतो का? देवच पाहिजे म्हणून तुम्ही इथं आलात का? नाही, देवाचं पाहिजे. आणि हे देवाचं इथंच घोडं पेंड खातंय अरे की नाही. देव म्हणतो जर माझंच पाहिजे असेल तर माझ्याकडे कशाला येतो बाबा? तुला सगळंच दिले ना, हां सगळंच दिले ना. हां भूत सुकृते लाभला तारू
ओखटे ते भरू नका केने. सगळं दिलेलं आहे. माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर आणखीन याच्यापेक्षा पुढचं काय द्यायचं आहे. आता इथं आल्यानंतर आपला पुरुषार्थ काहीतरी दाखवावा लागेल ना, वेळ ना. चतुर्विध पुरुषार्थ हे मनुष्यासाठी येतो, दुसऱ्यासाठी नाही आहेत. चतुर्विध पुरुषार्थ कोणासाठी आहेत? मनुष्यासाठी आहेत. मग माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर या चतुर्विध पुरुषार्थाला देवाच्या कृपेतून प्राप्त करता येत नाही, तर आपल्या पुरुषार्थावरती आपणाला ते प्राप्त करावं लागतं आहे ना, आपल्या पुरुषार्थावरती. आणि ते पुरुषार्थ साध्य होण्यासाठी कुणाच्या तरी साधूच्या, संताच्या, सज्जनाच्या सावलीखाली आश्रयाला, त्याच्या ज्ञानाच्या आश्रित व्हावं लागतं. आणि त्यावेळेला ते चतुर्विध पुरुषार्थ मनुष्याला प्राप्त होतात. पण ते होण्यासाठी देवाचा शब्द काढावा लागतो आणि देवच पाहिजे हा शब्द वापरावा लागतो. शिवाहर प्रवृत्तीच्या परमार्थामध्ये निवृत्तीचा परमार्थ थांबतो आणि ज्याचा प्रवृत्तीचा परमार्थ आहे त्याला निवृत्ती कधी साधतच नाही. आणि निवृत्ती साधत नसेल तर देव कधी भेटत नाहीये. म्हणून साधू संतांनी प्रवृत्तीच्या परमार्थातून निवृत्ती कशी साध्य होईल याचं साधं सोपं उदाहरण या अभंगातून दिलेलं आहे. माऊली काय म्हणत आहेत बघा. भवरोग जाय जेने ऐसे रसायन घेणे, नका जाऊ अडवाटे खोटे सर्व ते उपाय. भवरोग जाय जेने. आता जेने म्हणल्यावर प्रवृत्तीच्या मार्गातून रोग जाऊ शकतो का अण्णा? रोग हा शरीराचा नाही आहे, लक्षात घ्या. रोग हा शरीराचा नाही आहे, रोग हा इंद्रियांचा नाही आहे, रोग हा प्रपंचाचा नाही आहे. रोग हा जन्म मृत्यूचा आहे. कशाचा आहे? जन्म मृत्यूचा. शरीराचा रोग, इंद्रियाचा रोग, प्रापंचिक रोग हे वैद्याने, डॉक्टरने किंबहुना तांत्रिक मांत्रिक कशाच्या तरी माध्यमातून सुटू शकतो. पण जन्ममृत्यूचा रोग मात्र ह्या बाहेरच्या कुठल्याही गोष्टीनं संपू शकत नाही किंबहुना मिटू शकत नाही. म्हणून संत म्हणतात जीवनामध्ये एकाच रोगाला मिटवण्याचा प्रयत्न करावा मनुष्याने, आणि त्याचं नाव आहे जन्ममृत्यूचा रोग. भवरोग एकच रोग आहे त्याचा, भव रोग. भव म्हणजे जीवन मृत्यूचा योग, आणि त्या योगाला मिटवा असं संत म्हणतात. आता हे सगळ्यांना शक्य नाही आहे, पण प्रयत्न तर करावं लागेल ना, आहे ना. मला जमतच नाही म्हणून जर एखाद्या लंगड्या माणसाने जर चलणंच बंद केलं आहे ना, एखाद्या लेकराला जर समजा चलताच येत नसेल दादा, हां, त्या लेकराने जर मला चलताच येत नाही किंबहुना मी जर चाललो तर माझे गुडघे फुटतील, बोटं फुटतील म्हणून जर त्याने जर आधारच कशाचा घेणं जर बंद केलं तर आयुष्यभर ते पांगळच राहणार आहे ना, आयुष्यभर पांगळ राहणार आहे चान्याप्पा. म्हणून त्याला गुडघे जरी फुटले तरी चालावं लागेल, बोटं जरी फुटले तरी चालावं लागेल, कोपरं जरी फुटले तरी चालावं लागेल, कितीदाही पडू द्या, पण त्याची धाव, त्याची पुढची अपेक्षा ही पळण्याची असली पाहिजे, चालण्याची असली पाहिजे. तसं साधकांनी साधना करत असताना, ईश्वराची भक्ती करत असताना, प्रवृत्तीपर जीवन जगत असताना सुद्धा निवृत्तीची अपेक्षा अंतःकरणामध्ये असणं गरजेचं आहे. त्याला साधक म्हणतात. आणि तोच साधक आपल्या जीवनाच्या आणि मृत्यूच्या म्हणजे जन्म मृत्यूच्या फेऱ्याला चुकवू शकतो. दुसरा साधक किंबहुना दुसरा साधक, दुसरा कुठला भक्त, दुसरा कुठला ज्ञानी, दुसरा कुठला योगी त्या अवस्थेला चुकवू शकत नाही. म्हणून संत म्हणतात भवरोग जाय जेणे ऐसे रसायन घेणे. ऐसे रसायन हे विशेषत्व आहे बरं का, साधनाचं विशेषत्व ऐसे या शब्दामध्ये दडलेलं आहे. ऐशाचे बरेचसे काही उदाहरणं मराठी व्याकरणातून बाहेर पडतात. ऐसे म्हणजे कैसे हा शब्द प्रश्नार्थकाच्या माध्यमातून पुढे येतो बरं का. शब्दाची रचना यमक जसं जुळत असतं, ऐसे म्हणजे कैसे प्रश्नार्थक निर्माण झाला ना, मग कैसे या शब्दाला अर्थ पुढे माऊली देतात की बाबा असा मार्ग निवडा की जो धोपट असेल, सरळ असेल आणि साधा सोपा असेल. म्हणून माऊली म्हणतात नका जाऊ अडवाटे खोटे सर्व ते उपाय. सर्व उपाय खोटे आहेत. आता कोणते खोटे आहेत है ना, तर याला प्रमाण सुद्धा आपल्याला पाहता येतं. योग याग तप प्राणायामादिक कली माझे देखण साधते. हे प्रमाण सिद्ध आहे. दुसऱ्या कुठल्याही मार्गाने आम्ही ईश्वराला प्राप्त करू शकत नाही. मग कोणता मार्ग आहे तर माऊली म्हणतात
तुम्हा सांगतो स्वहित. इथं उपदेश आहे बरं का, माऊलीने उपदेश केलेला आहे आणि तो मार्गही सांगितलेला आहे. स्वहित या शब्दाचा अर्थ स्व म्हणजे मी आणि हित म्हणजे माझंच हित, हे लक्षात ठेवा. कुटुंबाचा विषय नाही, कुटुंबातल्या सदस्याचा विषय नाही आहे, किंबहुना अन्य कुठल्या बाहेरच्या व्यक्तीचा विषय नाही आहे. ज्याला स्वतःचं कल्याण करायचं आहे त्या व्यक्तिगत व्यक्तीचा इथं विषय आहे. म्हणून माऊली म्हणतात तुम्हा सांगतो स्वहित, ठेवा चित्त या बोला. ठेवा चित्त या बोला. इथं शब्द ब्रह्म असं म्हणलेलं आहे, शब्द प्रमाण म्हणलेलं आहे. शब्द हे अंतिम स्वरूपातील सत्य म्हणलेलं आहे. म्हणून शब्द जाणीजे ब्रह्म असं वाक्यावर का श्रुतींचं. आणि त्या शब्दाला प्रमाण मानत असताना कोणतं प्रमाण हा प्रश्न निर्माण झाला पुन्हा. तर त्याचं उत्तर म्हणतात नाममात्रा प्रेमरसे घेता नासे भवरोग. उत्तर तिथंच आहे. प्रश्नही निर्माण झाला आणि लगेच उत्तर दिलं, बाबा या मार्गाने जर चालाल, या साधनेने जर चालाल, ही अभ्यासाची जर कळा तुम्ही घ्याल तर निश्चित ती अवस्था, ती वस्तू, ते चैतन्य, ते स्वरूप साधकाला सहज प्राप्त होतं. म्हणून शेवटी म्हणतात मन्मत्मणे सुखी होई. इथं होई या शब्दाला सुद्धा व्याकरण आहे, होई या शब्दाला सुद्धा व्यापकता आहे. होई हे कर्तव्य दक्षपणा दाखवतो. जिथं अभ्यासाची दक्षता आहे, ज्ञानाची दक्षता आहे, साधकाच्या तत्परतेची दक्षता आहे, नामसंकीर्तनाची दक्षता आहे, जगण्याच्या विचाराची दक्षता आहे, जगण्याच्या विवेकाची दक्षता आहे, जगण्याच्या कलेची दक्षता आहे, तर ती दक्षता तुम्हाला भवसागरातून बाहेर नेऊ शकते. म्हणून माऊली म्हणतात मन्मत्मणे सुखी होई, मुखी शंकर ही गाई. बस एवढे एकच साधन आहे बरं का, पण हे घेणाऱ्यालाच कळतं, सगळ्याला कळू शकत. तुम्ही म्हणताल महाराज आम्ही रोजच देवाचं नाव घेतो आहे ना, उठता बसता मंदिरात जाता जेवता सगळंच करता, पण अजून ती आबीट गोडी आम्हाला आलीच नाही, येणारी नाही महाराज. काय येणार नाही याचं कारण आहे, कारण की आमचं लक्ष त्याच्यावर नाही आहे. आणि ज्याचं लक्षच त्याच्यावर नसेल त्याला त्याचं स्वरूप प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून माऊली म्हणतात त्या लक्षाला जो लक्षातीत होतो, म्हणून त्या लक्षाला जो आपल्या जीवनामध्ये उपलब्ध करून घेतो तो परमात्म स्वरूप बनतो. शिवाहर हा अभंगाचा अल्पसा परिहार आपल्या समोर ठेवला, जेणेकरून आपल्याला पुन्हा विषय सोडवताना अडचण येणार नाही. आता विषय सगळ्यात मोठा, ईश्वराची भक्ती करत असताना काय करावं. बऱ्याच लोकांना आज ईश्वराची भक्ती करत असताना नानाविध पद्धतीचे आचार विचार संस्कार आणि संस्कृती अशा वेगवेगळ्या माध्यमातून संतांनी सांगितलेलं आहे. जेवढे मत आहेत, जेवढे परंपरा आहेत, जेवढे संप्रदाय आहेत, जेवढ्या परंपरा आहेत, किंबहुना जेवढे काही धर्मविचार श्रेणी आहे, ही प्रत्येकांची वेगळी आहे ना. आज भारतामध्ये 144 वर्षानंतर एक महाकुंभ नावाचा मेळा, ज्याला आम्ही म्हणतो संतांचा मेळा, एक पर्व काळ आलेला आहे. त्या पर्व काळामध्ये एक संप्रदायाचा साधू आहे का? नाही. एक विचाराचा साधू आहे का? नाही. एक वेशभूषेचा साधू आहे का? नाही. एक मठसंस्थांचा साधू आहे का? नाही. एक प्रवाहाचा साधू आहे का? नाही. अनंत प्रवाहाचे साधू एकत्रित येऊन त्या अमृत काळाच्या स्नानाला प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करतात. प्रत्येकाच्या वागण्याची कला वेगळी, जगण्याची कला वेगळी, खाण्याची कला वेगळी, आभूषणांची कला वेगळी, संसाधनाची कला वेगळी, पूर्ण जगण्याची पद्धत वेगळी. पण हे सगळंच बाजूला सोडतात आणि त्या ईश्वराच्या समीप येण्याचं साधन ते शोधतात. हे लक्षात ठेवा. आणि त्या साधनातून जी उपलब्धी आहे ती बाहेर कुठेही नाही असं संतांनी सांगितलेलं आहे. तद्वत या जीवनामध्ये त्या ईश्वराच्या कृपेला प्राप्त होण्यासाठी, किंबहुना त्याच्या पुढे एक शब्द जाऊन बोलतो ईश्वराचं स्वरूप ओळखण्यासाठी, त्याच्या पुढेही जाऊन एक शब्द बोलतो स्वतःचं स्वस्वरूप ओळखण्यासाठी, त्याच्याही पुढे जाऊन बोलतो स्वतः ईश्वर आहे ही जाणीव होण्यासाठी आम्हाला या साधनाची गरज आहे. अभंगाचं पहिलं चरण. भव रोग माया जाय जेने, भव रोग माया जाय जेने, भव रोग जाय जेने, भव
माऊली अभंगाच्या पहिल्या चरणातून एक गोष्ट स्पष्टपणे सांगतात, जीवनाचा सर्वात मोठा रोग जर कोणता असेल तर तो भवरोग आहे. कारण की बाकीच्या सगळ्या गोष्टी आम्हाला इथल्या संसाधनावरती मिटवता येतात, एवढं मात्र लक्षात ठेवा. आणि दुसरी गोष्ट अशी आहे बरं का, देवाच्या दरबारामध्ये ज्या वेळेला तुम्ही येता ना, त्या वेळेला प्रपंचाचे घराणे घेऊन येऊ नका. आणि की प्रपंचाचे घराणे हे ईश्वर कधीही ऐकत नाही हो, कधीही ऐकत नाही. का ऐकत नाही याचं कारण आहे, परमात्म्याने ज्या दिवशी आईच्या गर्भामध्ये आपला मांसपिंड ठेवला ना, त्याच दिवशी आयुष्याची शिदोरी सोबत देऊन पाठवलेला आहे. आयुष्याची शिदोरी सांगतो, त्याला प्रारब्ध म्हणावं. जन्म कशासाठी येणार? जन्म घेणे लागे वासना शिल्लक, म्हणजे प्रारब्ध शिल्लक आहे ना. मग ती वासना चांगली का असना, वाईट का असना, आहे ना. माऊली म्हणतात, अनंत जन्म प्राप्त का म्हणसे, कर्मधर्महीन वर्तता जनासी, दुःख भोगणे तेसे म्हणून होते जन्म फेरे. परमरहस्यामध्ये माऊली म्हणतात, अनंत जन्म प्राप्त का म्हणसे, अनंत जन्माचं कारण काय आहे ना. कर्म धर्म हीन वर्तता जनाशी, जन्म होण्याचं कारणच एवढं आहे की आम्ही मागे नीट वागलेलं नाहीये आणि ते भोगवण्यासाठी पुन्हा आम्ही इकडं आलोय, है ना. ज्ञानोबा माऊली सुद्धा म्हणतात ना, पुनरपि जननम पुनरपि मरणम. अशा एका शब्दातून वर्णन करता येत नाही, हजारो शब्द आपल्याला वाङ्मयामध्ये मिळतील. कुठंतरी आमचं काहीतरी चुकलेलं आहे आणि ते चुकलेलं सुधारण्यासाठी आम्ही इथं आलो. आणि ते चुकलेलं जे आहे त्याचा भोग तर सोबतच आहे, ते काही केल्या चुकणा, मग तीर्थाला जावा. केली या कर्माचे भोगावे ते फळ, केली या कर्माचे भोगावे ते फळ, केली कर्माचे भोगावे ते फळ, केली या कर्माचे भोगावे ते फळ, केली या कर्माचे भोगावे ते फळ, कर्माचे भोगावे ते फळ, केले या कर्माचे भोगावे ते फळ, केले या कर्माचे भोगावे ते फळ, नाचे गाणे फळ, नाचे गाणे फळ, पुण्याने केली या कर्माचे भोगावे ते फळ, केली या कर्माचे भोगावे ते फळ, केली या कर्माचे भोगावे ते फळ, भोगावे ते फळ, भोगावे ते फळ. सुंदर प्रमाण महाराजांनी दिला. मनुष्याच्या जीवनामध्ये जे आम्ही करतो तेच समोर येत असतं, हे लक्षात ठेवा. मग माऊली म्हणतात, सुख असेल तर पुण्य आहे आणि दुःख असेल तर पाप आहे, लक्षात ठेवा, है ना. सुख असेल तर पुण्य आहे आणि दुःख असेल तर पाप आहे. आणि हे पाप कुठेही गेलं तर सुटत नाही बरं का. जगावर असा कुठलाच तीर्थक्षेत्र नाही की जिथं तुमच्या पापाचं प्राक्षालन होतं. संतांनी म्हणलं असेल गंगेमध्ये गेल्यानंतर पाप जातं, ते उगं म्हणावंच लागते, लक्षात घ्या. आणि गंगेत गेल्यावर खरंच जर पाप गेलं असतं, होय, गंगेत गेल्यानंतर खरंच जर पाप गेलं असतं ना, तर आम्ही रोजच पाप करून रोज गंगेला गेला असतो. हा, हे का म्हणलेलं याचं कारण आहे हो, है ना. आमच्याकडून चूक होऊ नये म्हणून हे शब्द ठेवलेले आहेत. म्हणून साधू संतांनी सांगितलं, बाबांनो, जगाच्या पाठीवर असं कुठलंच तीर्थ नाही, कुठलंच क्षेत्र नाही, कुठलंच ठिकाण नाही की तुमच्या पापाचं प्राक्षालन करू शकेल, हे लक्षात ठेवा. कारण की जो मनुष्य कर्म करतो तो भोगण्यासाठीच आलेला असतो, हे लक्षात ठेवा. ज्याचे संचित त्या सांगत, कोण जाणे पूर्वदत्त, जम्हागर्भे रचिला गोळा, बरे वाईट तिये वेळा, जैसे घेणे तैसे देणे, नाही अधिक उणे जाणे. अधिकही नाही उणही नाही, है ना. बघा, काही जणांचा वृद्ध काळ आला ना अण्णाजवळ, तर वृद्ध काळामध्ये काही लोक बघा
अंतिम टप्प्यामध्ये असताना सुद्धा 15-15 दिवस बाजवर राहतात, काही महिना बाजवर राहतात, नुसत्या पाण्यावर महिना काढतात, पण जीव काही जातच नाही. व्यातना सोसायची आहेत ना आणखीन. शरीराचा भोग आहे बरं का, इथं व्यक्तिगत विशेषत्व नाही किंवा व्यक्तीला बोलायचं म्हणून नाही. हे सगळं काही आमचं कर्म आहे असं संत म्हणतात. म्हणून या कर्माला चुकवण्याचा तुम्ही प्रयत्न करू नका. योग्यांच्या ठाई सुद्धा सामर्थ्य होतं चुकवण्याचं, पण चुकवले का? स्वामी विवेकानंदाचे गुरु रामकृष्ण परमहंस, त्यांना परमहंस म्हणलं जायचं. स्वप्नील महाराज, परमहंस या शब्दाचा अर्थ योग्यांच्याही पुढची अवस्था आहे ना. परम हा सर्वोत्तम झाला आणि हंस हा सर्वोत्कृष्टामध्ये अधिष्ठित असणारा योगी झाला, त्याला परमहंस म्हणतात है ना. जसं पक्ष्यांमध्ये सर्वोत्कृष्ट स्थान हंसाचं आहे ना. हंसामध्ये कोणती कला आहे हो? हंसामध्ये कोणती कला आहे? हंसामध्ये ही कला आहे, दुग्ध आणि पाणी जर एकत्रित केलं ना तर त्याच्यातील पाणी ठेवून दुग्ध जो प्राशन करतो त्याला हंस म्हणतात. आणि तो योगी होता परमहंस, रामकृष्ण परमहंस. पण ज्या वेळेला त्यांचा अंतिम टप्पा शरीराचा चालू होता ना, त्यावेळेला त्यांना कॅन्सर झाला, कॅन्सर. आणि कॅन्सर झाल्यानंतर पूर्ण शरीराला दुर्गंधी सुटली, पूर्ण शरीराला. विश्वाणी ज्याला परमहंस म्हणलं, ज्याच्या कृपाक्षेत्रामध्ये आणि ज्याच्या अनुग्रहातून, ज्याच्या दीक्षेतून, ज्यांच्या मार्गदर्शनातून स्वामी विवेकानंदासारखा एक महान वीर जन्माला आला, एक योद्धा जन्माला आला, एक योगी जन्माला आला, एक सत्पुरुष साधू, पूर्ण अशा पद्धतीचा एक पूर्ण ब्रह्म जन्माला आला, तशा विद्वानाचा गुरु कॅन्सरनं आज हॉस्पिटलमध्ये आहे. मग परिस्थिती अशी झाली, अनेक शिष्य भेटायला येऊ लागले. शरीराची तर दुर्गंधी सुटलेली आहे, शरीराची दुर्गंधी सुटली आहे. प्रत्येक नसातून रक्त आणि पू बाहेर पडू लागलं, रक्त आणि घाण बाहेर पडू लागली. मग डॉक्टरने त्यांना सल्ला दिला की बाबा यांच्याजवळ 2-3 शिष्य थांबा. हे काही मी तुम्हाला पुराण सांगत नाही बरं का, घडलेली घटना आहे हे. डॉक्टरने म्हटलं 2-3 शिष्य थांबा आणि प्रत्येक 1 तासाला यांची ड्रेसिंग करा, कपडे चेंज करा आणि यांची स्वच्छता ठेवा. आता शिष्य सगळे नाकाला मास्क लावून थांबलेले. मोठ्यात प्रश्न पडला, आता थांबावं कोण? शिष्याची परीक्षा असते बरं का काही ठिकाणी, पण खऱ्या साधूपशी. आता आजकालच्या साधूचे मी काही सांगणार, ते आजकालचं काय बारदाना असेल ते असेल. शिष्याने मास्क वगैरे लावलेले आहेत, रुमाल बांधलेले आहेत. आता थांबावं कोण मोठा प्रश्न पडला. बरेच जण बघू लागले, आपणाला जमणार बाबा. गादी मागायला सगळेच होते, खुर्ची मागायला सगळेच होते. परमहंसाची गादी जी होती की नाही ती मागायला सगळेच होते, पण सेवा करायला नागोप्पा कोणी येईना. 8 दिवस झाले, शरीर घाणीनं भरलं आणि स्वामी विवेकानंद त्यावेळेला भारत भ्रमणासाठी बाहेर गेले. योगायोगानं स्वामीजी कलकत्त्याला पोहोचले आणि त्यांना निदर्शनात आलं की गुरुजींची तब्येत खालावलेली आहे, गुरुजी दवाखान्यामध्ये आहेत आणि जावं लागेल. दवाखान्यामध्ये गेले, डॉक्टरला विचारलं, म्हणजे 8 दिवस झालं शिष्य फक्त दुरून पाहतायत, कोणीही ड्रेसिंग करायला तयार नाही. त्यावेळेला स्वामीजी तात्काळ गेले, अंगावरील वस्त्र काढले आणि साधकाचे वस्त्र घेतले, परिधान केले आणि स्वतः जाऊन हाताने सगळी घाण जी होती त्यांच्या शरीराची स्वच्छ केली. आणि ते सगळं एका बॉटलमध्ये, त्यांच्या शरीरातील जे निघालेलं रक्त होतं, जे काही होतं ते एका ठिकाणी एका बाउलमध्ये ठेवलेलं आहे. बऱ्याच शिष्याला म्हणलं की बाबा उचलून एवढं बाहेर फेका, कोणीही यायला तयार नाही. शेवटी रामकृष्णाची आणि स्वामी विवेकानंदाची दृष्टी एक झाली आणि स्वामी विवेकानंदाने डोळे मिटले आणि चटकन ते बाऊल उचलला आणि तोंडाने गटा 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 पिऊन टाकले. हा प्रत्यक्ष घडलेला इतिहास आहे आणि या इतिहासातून असा वीर योद्धा जन्माला आलेला आहे. संत म्हणतात प्रारब्धाचा भोग कुणाला चुकवता येत नाही वेड्यानो, आहे ना. प्रारब्धाचा भोग कुणाला चुकवता येत नाही. योगी जरी झालो, तपस्वी जरी झालो, जपी जरी झालो, मौनी जरी झालो किंवा आणखीन कोणी जरी झालो, साधू संतांनी सांगितलं बाबांनो, या जीवनाचा रोग फक्त एकालाच मिटवता येतो, जो ईश्वराला शरण जातो. शरण आले त्याचे राहुणे दे दोष,
पातकाचे लेश अंगीकारे. म्हणून शरीराचा रोग इथं मिटवण्याचा विचारच सोडून द्या. इथं मिटवायचं काय आहे तर जीवनाचा भवरोग. शिवाहार म्हणून माऊली म्हणतात या जीवनाला एकच रोग आहे तेवढा, आणि त्या रोगाला विवेकानं मिटवता येतं हे लक्षात घ्या, है ना. आणि की ज्याच्याकडे विवेक नाही त्याच्याकडे विचार नाही, आणि ज्याच्याकडे विचार नाही तो माणूस नाहीये. आमच्याकडे एक मराठीमध्ये म्हण आहे, आपल्या लातूरमध्ये म्हणलं जातं खूप, विचार नसलेली माणसं आणि दान नसलेली कणसं सारखी. शिवाहार म्हणून माऊली आम्हाला सांगतात बाबा जीवनाचा एक रोग मिटवा, आणि त्याचं नाव आहे भवरोग. त्याचं एकच नाव आहे. आता काही ठिकाणी भवसागर म्हणलं, भवकारुण्य म्हणलं, भवदारुण्य म्हणलं, भवव्याधी म्हणलं, है ना. काही ठिकाणी भवसागर ही म्हणलं. इथं माऊली ही तेच म्हणतात, भवरोग जाय जेने, जेने जाणार आहे ऐसे रसायन घेणे. ऐसे रसायन ज्याच्यातून सुकणार आहे तेच रसायन घ्या, बाकीचं करून काय उपयोग आहे. ताप आली आणि खोकल्याची गोळी चलते अण्णा? ताप आली आहे खोकल्याची गोळी चलते नाही. सर्दी झाली आहे आणि तापीची गोळी घेऊन चलतंय नाही. या सगळ्या विपरीत गोष्टी येतात. म्हणून संत दुसऱ्या चरणात सावधान करतात, नका जाऊ आडवाटे, नका जाऊ आडवाटे, नका जाऊ आडवाटे, हो नका जाऊ आडवाटे, नका जाऊ आडवाटे. शंकर उमा जय
शंकर उमाय रे शंकर उमाय रे शंकर उमाय शंकर उमाय रे 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 शंकर उमाय शंकर उमाय पती टाक पुरी टाक भात टाक अशा अनेक गोष्टी आम्ही करतो. जर काहीही जरी केलो तर माऊली काय म्हणतात लक्षात घ्या. जीवनाचा भोग कुठलंही साधन जर केलो तर ते चुकू शकत नाही. तीर्थव्रत दान केले जे पुष्कळ तरी पावे फळ नो हे मोक्ष. शिवपाठातलं प्रमाण आहे 9वा अध्याय आणि 9व्या अध्यायातून हे प्रमाण दिलेलं आहे. नका जाऊ अडवाटे. तीर्थयात्रा करू नका अशातला विषय नाही, पण तीर्थयात्रेतून तुमचं पापच जाईल किंवा मुक्ती मिळेल याची मात्र खात्री नाही. गुरुजी ज्या वेळेला शाळेमध्ये विद्यार्थ्यांना अभ्यास देतात किंवा विद्यार्थ्यांना शिक्षण देतात त्यावेळेला विद्यार्थ्यांनी ते आपल्या जीवनाच्या हितार्थ आहे म्हणून जर त्यांनी स्वीकार केलं तर त्याचं कल्याण आहे. आणि लेकरांनी फक्त उगं बापानी घातले अण्णांनी घातले दादानी घातले म्हणून जर गेला तर मग मास्तरचं नुकसान नाही पण लेकराचं मात्र नुकसान आहे. तेच परमार्थात आहे. हो, परमार्थात काही वेगळं नाही आहे. परमार्थ काय तुम्हाला शाळा सोडून वेगळं वाटलं का? संत म्हणजे शिक्षक आहेत. शिक्षक ज्या पद्धतीनं आपलं कार्य करतात, लेकरांना सन्मार्ग दाखवतात. या मार्गाने चाललो तर अभ्यास केलो तर होईल सगळं, आणि या मार्गाने जर नाही चाललं नको त्या मार्गाने जर गेलो तर संत म्हणतात बाबा भेटू शकत नाही. तद्वत जीवनामध्ये सुद्धा आम्ही अडमार्गाने जाण्याचा प्रयत्न करतोय. आणि हे अडमार्ग म्हणजे काय आहे तर माऊली म्हणतात तीर्थव्रत दान अष्टांगादी योग आचरता भोग केले जे पुष्कळ हो. तीर्थव्रत दान 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 केले 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 पुष्कळ तरी पाळे पाळणारे मोक्षे. तरी पाळे पाळणारे मोक्षे. तरी पाळे पाळणारे मोक्षे. तरी पाळे पाळणारे मोक्षे. तीर्थव्रत दान केले पुष्कळ हो. 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 दोन प्रमाण आपल्याला संतांच्या साहित्यामध्ये भेटतात. एक शिवपाठातला प्रमाण आहे आणि दुसरं मन्मथ मौलीच्या परमर्शातला आहे. तीर्थव्रत दान अष्टांगादी योग आचरता भोग न चुकेची. हे काहीही जरी तुम्ही साधन केलात ना, है ना, आता आजकाल तर काही बघायची गरज नाही आहे. वेगवेगळे देवण, वेगवेगळे उपासन, वेगवेगळे मंत्रन, वेगवेगळ्या पूजान, त्याला काही आता दम्मच उरला. ते देवबीव कटाळून गेलाय. घेऊ काय म्हणून आलाय आहे की नाही? काय घेऊ लागलो की काय देऊ लागलो की त्याला बी कळना अशी भानगड झाली आहे की नाही? एखाद्याने जर आम्हाला नवीन साधन काढून दिलं की आम्ही त्या साधनांचे चटकन येडे होतो आणि आमचा परमार्थच मुळामध्ये श्रद्धेचा राहिला नाही आहे. आमचा परमार्थ अण्णा श्रद्धेचा राहिला नाही आहे, चमत्काराचा होऊन बसलेला आहे. हे सगळ्यात दुर्भाग्य आहे आमचं, सगळ्यात दुर्भाग्य हे लक्षात ठेवा.
परमार्थ हा चमत्काराचा नाही आहे. परमार्थ हा साध्य करून घेणारा साधनारूपी भक्तीचा मार्ग आहे ना. संत काय म्हणतात, भवा भक्ती प्रिय दुजे प्रिय नाही, कुळगोत्र काही न लगे त्या ते. काही लागत नाही हो देवाला, भानगडीत कशाला पडताय. कुठलंही साधन तुम्हाला काहीही मिळवून देऊ शकत नाही, कारण की हे सगळे साधन कृतयुगातले, त्रेतातले आणि द्वापरातले. कृतयुगामध्ये लक्षवर्ष माणसाला आयुष्य होतं, तपश्चर्या केली आहे ना. त्रेतामध्ये 10,000 वर्ष आयुष्य होतं, पूजा केली आहे ना. यज्ञ होम हवन केलं. द्वापारामध्ये मनुष्याकडे 1,000 वर्ष आयुष्य होतं, मग काही वेगवेगळ्या साधना केल्या. पण या कलियुगामध्ये ते कुठलंही साधन चालत नाही. संत म्हणतात या कलियुगाचं एकच सार आहे, कलियुगा माझी भजन हे सार, हृदयी शंकर साठवा. ईश्वराला साठवण्याचा माझे भजन हे सार. आपल्या माणसाला जिंकण्याचा प्रयत्न करा, आपल्या माणसाला ओळखण्याचा प्रयत्न करा, आपल्या माणसाला आपल्या जवळ घेण्याचा प्रयत्न करा. आम्ही आपल्याला ओळखत नाही आणि नको त्या देवाला निघालोय आता. माऊली म्हणतात है ना, माय बापा अन्न न घली चांडाळ, अन्न छत्री जळ वाढे तसे, पुण्य करिता पाप तया जोडे, कल्पवरी भोगी नरकवास. अरे घरामध्ये बापाला दात नाहीये, त्याला गरम रोटी हाय का नाही हे बघणा, माईच्या डोळ्याला दिसना, माईला चालता येईना, त्या माईला आधार म्हणून कधी हातात हात देईना, कधी उचलून बाहेर नेईना, कधी आंघोळीला आणना, कधी बाजावर बसलेली माय खाली उतरविना आणि निघाला देवदेव करायला. संत म्हणतात घरात माय उपाशी आहे, बाप उपाशी आहे, मायबापाला बघणं झालं, निघालाय कुंभला. कुंभात काय आहे? काय आहे तिथं? पाणीच पाणी आहे, दुसरं काय आहे? संत म्हणतात आडमार्ग आहे हा सगळा. बरेच लोक देवाला प्रसन्न करण्यासाठी अभिषेक करतात. अभिषेक करू नका अशातला त्याच्यातला अर्थ नाहीये, पूजा करू नका हा अर्थ नाहीये. पण अगोदर वसुदैव कुटुंबकम ही आमची जी परंपरा आहे ही आम्ही जोपासली का? अन्नबसवण्णांचं एक वाक्य आहे, आचारवे स्वर्गः अनाचारवे नरकः, इदे अंतरंग शुद्धि इदे बहिरंग शुद्धि, इदे मम कूडल संगम प्रसन्न माडदरिती. वचनांच्या माध्यमातून 900 वर्षापूर्वी महात्मा बसवण्णांनी कायकवादी जीवन प्रणाली दिली आणि या जीवन प्रणालीच्या माध्यमातून स्वर्ग हे बाहेर कुठेतरी मिळणारी वस्तू नाहीये. स्वर्ग हे बाहेर पाहण्याचा, शोधण्याचा, उपभोगण्याचा किंबहुना आत्मसात करण्याचा विषय नाहीये. तर ज्या घरामध्ये आचार संपन्न माय आहे, विचार संपन्न बाप आहे आणि आज्ञाधारी संतती आहे, ते घर स्वर्ग आहे. आचार वे स्वर्ग है ना. म्हणून माऊलीने एक ओवी लिहिली आहे बरं का, वडील अग्रगण क्रिया टाकीती, नेनते तैसेची वर्तिती, म्हणून न टाकीची अधिक स्थिती, वाढविजे सज्जने. दुर्भाग्य आहे, आम्हाला हे कळत नाही. आम्ही आमच्या घराला स्वर्ग बनवत नाही, आम्ही दुसऱ्याच्या स्वर्गाला बघून उगाच जळफळ करत बसतो. शेजाऱ्यानं बंगला बांधला, मी अजून कुडाचा, तू बी काम कर. होय, बंगला बांधायला काय, पण हे ना रात्रीच लॅटरी मारा म्हणते. रातातून चमत्कार घडावा, चटकन त्याची बिल्डिंग पडावी, माझी खडी व्हावी. त्याची हाय राहू दे म्हणना, त्याची पडावी म्हणते आणि माझी खडी व्हावी म्हणते. अशी विपरीत बुद्धीची जर आम्ही जीवन जगत असेल तर माऊली म्हणतात या जीवाचा उद्धार होऊ शकत नाही. म्हणून नका जाऊ अडवाटे. अडवाटानं जाऊ नका रे बाबा. कुठलाही मार्ग तुम्ही स्वीकारत असाल आणि त्याच्यामध्ये भक्ती नसेल, समर्पण नसेल, परमात्म्याचं नाम नसेल है ना, कायकवादी जीवन प्रणाली नसेल, तर तुमचा विकास होऊ शकत नाही. बसवण्णांचं 900 वर्षापूर्वीचं जर साहित्य आम्ही आज पाहिलं तर अण्णा बसवण्णांनी त्या काळामध्ये प्रत्येकाला हृदयाशी लावून घेतलं आणि प्रत्येकाला सांगितलं काम करा, कष्ट करा, मेहनत करा, घाम गाळा, अभ्यास करा आणि सर्वोत्तम बनण्याचा प्रयत्न करा. अगोदर संसार चांगला करा, त्याचा परमार्थ आपोआप चांगला होतो. शिवाहर शिवाहर
वाक्यामध्ये घेतलं. काय कबी कैलास. कैलास कुठं आहे होय ना? कैलासाला कधी जाऊन आलो आपण आहे ना? आमच्यात गचकला की त्याच्या पुढे लिहिलं जातंय कैलासवासी. त्यानं कैलासालाच गेलाय का यमलोकी गेलाय कुणाला माहिती आहे. पण उगं नावाला लिहावं लागतंय आणि तशा ठिकाणी आम्हाला जावं लागते. अजून पुण्यतिथी हो आणि लय भारी होता म्हणावते. हे ना कुणाकुणाचे बंधारे हाणलाय की कुणाकुणाच्या पेंड्या उचललाय की त्याच्या पुण्यतिथीला आम्ही जाऊन त्याची गुणगान करावं. सांगायचा तात्पर्य हा आहे, संत म्हणतात कुठल्याही मार्गाने अडमार्गाने जाऊ नका. तुमचं कायक रूपी जीवन हेच तुम्हाला कैलास मिळवून देणार आहे. फक्त आपलं म्हणायला शिका. ईवणमव 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 इरेणु सदरय्या. हा अमुचा आहे, हा अमुचा आहे, हा अमुचा आहे ऐसेची वदवावे. जिथं कारेच्या ठिकाणी काहो येतं आणि आरेच्या ठिकाणी आहो येतं ते जीवन स्वर्ग बनतं. शिवाहर फक्त जगण्याच्या कलेला आम्हाला आत्मसात करायचं आहे. म्हणून सुभाषितकार म्हणतात, जगद्गुरू रेणुकाचार्यांचा एक सिद्धांत आहे आणि ते सिद्धांत शिखामणीमधून सांगतात, यथा कला तथा भावो, यथा भावो तथा मनः, यथा मनः तथा दृष्टी, यथा दृष्टी तथा लया. जीवनाला गती कशी मिळते तर माऊली त्याचा सिद्धांत मांडतात. यथा कला, कला म्हणजे गुणकौशल्य. माणसाने गुणकौशल्याने राहावं, त्याचा सांगायचा तात्पर्य. आज बरेच जण फक्त रूपवान आहेत पण गुणाला इथं रूपाची किंमत नाही आहे. कारण की 40 वलांडलं की कसली बी लवली लावा सुरकुत्या पडणारे आता होय. काही जरी लावलं तर डॅमेज होणार आहे नाही. म्हणून संत म्हणतात रूपापेक्षा गुणाला अधिकतम जवळ करण्याचा प्रयत्न करा. जो गुणाला जवळ करतो तो गुणातीत होतो, जो गुणातीत होतो तोच परमात्म्याला प्राप्त करतो. शिवाहर. म्हणून माऊली अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात, तू सांग तो स्वहित, 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 तू
तो स्वहित. माऊली म्हणतात स्वहित आहे, स्व अधिक हित. आता दोन पद्धतीचं स्वहित आहे लक्षात ठेवा, एक प्रपंचाचं आणि दुसरं परमार्थाचं. मनुष्य जीवन जगत असताना संतांनी प्रपंच फाटका असावा असं कधी सांगितलं नाही बरं का. विशेष तरुणांसाठी सांगायचं. आता तुम्ही बुजुर्ग झाले, तुमचा काय विषय संपला, तुमचा काळ आता अंतिम टप्प्यात आहे, पिकलेलं पान आहे. होय ना, किती दिवस राहणार आहे झाडाला? पिकलेल्या पानाची काय खात्री आहे? हिवाचं वारं सुटलं की झालं पडझड. आता झालं, आता पान झडतीची आता वारं सुटतंय. आता तसं आता कधी आपलं झडतीचं सुटणारे काही सांगता येत नाही. आता कुणाचा विषय आहे तर महत्त्वाचा विषय आहे, जे 50च्या मध्ये आहेत, जी म्हणजे एखादी माऊली असेल किंवा एखादी घरचा करता पुरुष असेल, तरुण असेल, तरुणी असेल, त्यांच्यासाठी विषय आहे. त्यांनी प्रपंचाची प्रवृत्ती साधावी हे लक्षात ठेवा. जीवनाचे 4 भाग पडतात, ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास. या 4 आश्रमातून 2 आश्रम जीवनामध्ये अत्यंत उच्च शिखराला जाण्यासाठी कष्ट करावं लागलं. आणि ते सूत्र 12व्या शतकामध्ये अण्णाबसवांनी दिलं. कायकवादी जीवन प्रणाली. बसून खाणाऱ्या माणसाची किंमत ही घरात तर शून्य असतेच असते, पण गल्लीत, गावात, बाजारात सुद्धा शून्य असते. म्हणून माणसाने बसून खाऊ नये. ज्या व्यक्तीचं जीवन परावलंबी जीवन आहे त्या माणसाची किंमत हे शून्य आहे, आणि ज्या माणसाची किंमत शून्य आहे त्याच्या जगण्याला अर्थ नाही आहे. म्हणून कायकवादी प्रणाली संतांनी सांगितली. तुम्ही कोणीही राहा, काय हरकत नाही, कोणीही राहा, पण प्रपंचाचा भार घेतल्यानंतर त्याला वाहण्यासाठी लागणारं साधन तुम्हाला आत्मसात करावं लागेल, आणि त्याच्यासाठी कायकवादी जीवन आहे. म्हणून जीवनाच्या 50 पर्यंत प्रवृत्तीचा परमार्थ करा, प्रवृत्तीचा धंदा करा, प्रवृत्तीचा असा सगळाच व्यवसाय उद्योग करा. कारण की फाटक्या संसाराला संतांनी कधीही मान्य केलं. कवडी कवडी द्रव्य जोडा लक्षाशते, वेळोवेळा गीते गायी नाम, सुखिया संसार करा स्त्री संगती, वेळोवेळा गीते गायी नाम. सुखाचा संसार व्हायचा असेल तर पैसा लागतो दादा, आणि पैसा कमवण्यासाठी नीती आणि हाताला काम लागतो. आमचे गुरुजी आम्हाला नेहमी सांगायचे, पोरांनो जीवनामध्ये एवढं कष्ट करा, एवढं कष्ट करा की लोकांनी पाहत असताना त्याची मान अशी वरी गेली पाहिजे, काय उंची गाठलाय तो. तुम्ही बऱ्याच वेळेला अनेकांच्या प्रेरणा स्तोत्रामधून आपणाला इतिहासामध्ये पाहणाऱ्या कथा मिळतात बघा, है ना. बऱ्याच जणांनी लोकाच्या दुकानामध्ये चाकरी केली, पण जिद्द आणि चिकाटीने तोच काही कालांतराने एक मोठा उद्योजक बनला. चिकाटी आणि मेहनत हा महत्त्वाचा विषय हे लक्षात ठेवा. मी प्रवृत्ती सांगतोय, निवृत्ती हा अंतिम टप्पा आहे त्याचा. 50 वर्षाच्या नंतरचा काळ तुमच्यासाठी निवृत्ती मी अंतिम चरणामध्ये देईन, पण 50 वर्षाच्या मधल्या तरुणांना आणि मातावर्गांना प्रवृत्ती हा मार्ग सांगणं अत्यंत गरजेचं आहे. कारण की या वयामध्ये जर तुम्हाला निवृत्ती दिली तर बेकारी जास्त वाढण्याची शक्यता आहे, आणि आज बेकारच खूप तरुण आहे ते लक्षात ठेवा. कारण की वीरशैव संस्कृती म्हणा किंवा आपल्या व्यापक स्वरूपातून याला हिंदू संस्कृती म्हणतो. या हिंदू संस्कृतीतल्या तरुण जर पाहिला आज तर हाताला काम नाही, हाताला काम नाही, आणि गावात किंमत नाही. किंमत त्याचीच आहे ज्याच्या हाताला काम आहे, लक्षात ठेवा बरं का. रूपाने किंबहुना वडिलाच्या पैशाने, वडिलाच्या प्रतिष्ठेने, वडिलाच्या प्रॉपर्टीने कुणाला कधी किंमत मिळत नसते. किंमत स्वतःला कमवावी लागते हे लक्षात ठेवा. आणि हिंदू संस्कृतीतील किंबहुना वीरशैव संस्कृतीतील तरुणांनी मुस्लिम धर्मातील तरुणांचा आदर्श घ्यावा, जैन धर्मातील तरुणांचा आदर्श घ्यावा, ख्रिश्चन धर्मातील तरुणांचा आदर्श घ्यावा, किंबहुना पारधी धर्मातील तरुणांचा आदर्श घ्यावा. 3 वर्षाचं पोरगं सकाळी 5 वाजता उठतं, 8 वाजेपर्यंत 3 तासामध्ये बापाच्या हातामध्ये 500 रुपये आणून ठेवतं, 3 तासामध्ये 500 रुपये कमवतं, आणि पुन्हा जे काही कायक असेल, काम असेल, धंदा असेल, शाळा असेल, दुकान असेल ते पुन्हा करतं. 3 तासामध्ये 500 कमवतं, आणि 8 वाजता फ्रेश होऊन जे आहे ते कुटका खाऊन आपल्या पुन्हा कामधंद्याला जातं. आमचं 8 वाजता उठतं, माईला म्हणतं चान बिस्किट घेतलीस का. ही परिस्थिती आपल्या सगळ्यांच्या घरची आहे. म्हणून त्यावेळेला संतांनी सांगितलं, काम करावं लागल दादा, कष्ट करावं लागल, मेहनत करावं लागल. काम करणारा जीवच जीवनामध्ये यशस्वी होऊ शकतो हे लक्षात ठेवा. म्हणून स्वामी विवेकानंदाचे ग्रंथ तरुणांनी वाचावेत, आपल्या संताचा इतिहास त्यांनी वाचावा, आपल्या भारताचा इतिहास वाचावा, आणि विशेष करून मातावर्गांनी आपल्या जीवनामध्ये संयमाची दोरी जी आहे
ती अत्यंत चांगल्या मजबूत पद्धतीनं ठेवावी. ज्या घरची स्त्री किंबहुना जी महिला जी कर्तव्यवान आहे, जी 50च्या मधली आहे, तिच्या संयमाचा जर बांध तुटला तर घराचे तुकडे व्हायला वेळ लागत नाहीत. जी माऊली, जी तरुणी किंबहुना जी कर्तव्यवान एखादी महिला आपल्या संयमामध्ये जीवन जगते, त्या घराला कधीही तडा जाऊ शकत नाही, लक्षात ठेवा. म्हणून पुरुषाच्या हाताला काम आणि महिलेच्या विवेकाला संयमाची दोरी, या दोघांचं ज्या वेळेला मिलन होतं त्यावेळेला त्या घराला स्वर्ग म्हणते. म्हणून इदे स्वर्ग हा शब्द बसवांनांनी वापरलेला लक्षात ठेवा. शरणांच्या प्रणालीमध्ये 770 शरणांनी काम केलेलं आहे. अण्णा शरण झाले म्हणजे कोणी आयत खाऊ बनले नाही आहे. आज आयत खाऊ खाणाऱ्याची संख्या अधिक वाढलेली आहे आणि आयत खाऊ खाणाऱ्या माणसाच्या संख्येमध्ये अधिक वाढण्याचं कारण कुठंतरी आम्ही त्याचे कान टोचत नाही म्हणून हे लक्षात ठेवा. काम करा, कष्ट करा, मेहनत करा, घाम गाळा, हाताला मळ लागते म्हणून जर तुम्ही विचार करत असाल तर महाराज तुम्ही कधीही यशस्वी होऊ शकत नाही, लक्षात ठेवा. आज लेकरांना उच्च शिक्षित बनवा, काही हरकत नाही, पण उच्च शिक्षित बनवण्यासोबतच उच्च संस्कारिक बनवा. कारण की आयुष्यामध्ये शेवटी उच्च शिक्षणाबरोबर संस्कार हे महत्त्वाचे आहेत. आज अन्य फील्डमध्ये वर्क इज वर्कशिप हे अण्णाबसवांचा त्यावेळेचा शब्द आहे बरं का, लक्षात ठेवा. काम हेच जीवनाचं ध्येय असावं आणि ध्येय हेच तुमची पूर्ती असावी तर ते यशस्वी जीवन आहे. आणि यशस्वी होण्यासाठी एक विचारवंत स्त्रीसुद्धा महत्त्वाची आहे. एका यशस्वी पुरुषाच्या मागे विचारवंत स्त्री जर घरामध्ये असेल तर त्या पुरुषाला रात दुगुणा और दिन चौगुणा अशी प्रगती व्हायला वेळ लागत नाही. पण घरामध्ये जर विचार नसलेली बाई एखादी आली तर घराला ब्रेक लागल्याशिवाय राहत नाही. म्हणून दोघांचा योग एक येण्यासाठी पुरुषांच्या हाताला काम पाहिजे. म्हणून बसवांना म्हणतात इदे स्वर्ग हा इदे नरक हा. इथंच स्वर्ग आहे आणि इथंच नरक आहे. आज्ञाधारी मुलं असावेत, विचारानं जगणारे माता पिता असावेत आणि संयमाने वागणारी अशी जीवन प्रणाली असावी. ती प्रणाली तुमच्या संसाराचा विकास करते. हा 50च्या मधला काळ झाला म्हणून माऊली म्हणतात तुम्हा सांगतो स्वहित, तुम्हा सांगतो स्वहित. जीवनाची प्रवृत्ती साधा. आज मेकॅनिकल फील्डमध्ये आमची पोरं काम करत नाहीत, पण विचार करा, माझ्याकडे 4 व्हीलर, आमच्या दादाकडे 2 व्हीलर, तुमच्याकडे बऱ्याच जणांकडे मेकॅनिकल अशा पद्धतीच्या गाड्या आहेत. आता बघा हे गाड्या किती आहेत. या गाडीचा साधा जर एक पार्ट जर तुम्हाला घालायचा असेल तर तुम्हाला 100ची नोट मोडावी लागते. वस्तू आहे 5 रुपयाची पण द्यावे लागतात 100 रुपये. 95 रुपये बेनिफिट असणारा, वर्किंग असणारा, वर्कशिपमध्ये काम करणारा एक तरुण एका मिनिटामध्ये कमवू शकतो. पण आमच्या पोराला काम करा वाटत नाही, हे दुर्भाग्य आहे. एखाद्याकडे ट्रॅक्टर असेल, एखाद्याकडे मोठी गाडी असेल, एखाद्याच्या ट्रॅक्टरचा जर साधा नट तुटला असेल आणि त्या नटाला जर वेल्डिंग मारायची असेल तर तुम्हाला 200 रुपयाची नोट तिथं ठेवावी लागते. वेल्डिंगला चुटका मारण्यासाठी 15 रुपये खर्च येतो. लाईट सहित धरला, त्याच्या मेंटेनन्स सहित धरला तर 20 रुपये खर्च येतो आणि 200 रुपये तो कमवतो. एका चुटक्याच्या मागे 180 रुपये कमवतो. आमचं पोरगं फक्त पांडव्याला उभं टाकून किंवा चौकाला उभं टाकून 200ची नोट कशी रोज मोडता येतं एवढं मात्र विचार करतात. ही परिस्थिती आहे. आज केवळ एका फील्डमधलं सांगत नाही, अशा हजारो फील्ड आहेत. तुम्ही निवडा, गाव सोडा, काय हरकत नाही. ज्याला शेती असेल त्यांनी उत्तम शेती करा, तंत्रशुद्ध पद्धतीने शेती करा, दिवस रात्र कष्ट करा, मेहनत करा, घाम गाळा. शेतीसुद्धा जीवनामध्ये खूप मोठी उपलब्धी आहे. वडीलधाऱ्या बापांनी हे कमवलेलं आहे, त्याला जपा. आणि हे जपत असताना नुसत्या शेतीवर सुद्धा जगू नका, त्याला जोडधंदा द्या, व्यवसाय जोडा आणि व्यवसायाने प्रपंच सुंदर करा. माऊली म्हणतात ज्याचा प्रपंच नेटका आहे तोच संसार भगवंताला किंबहुना ईश्वराला प्रिय आहे. म्हणून संसार असावा नेटका शब्द वापरलेला आहे तुकोबारायाने. नेटका या शब्दाचा अर्थ नीट नीटका. फाटक्या संसारामध्ये किंमत नाहीये. म्हणून संसार करण्यासाठी 50च्या मधल्या तरुणांनी कर्तव्य करावं आणि 50च्या नंतरांनी मग वानप्रस्थ आश्रम स्वीकारावं आणि बसून मार्गदर्शन करावं. आणि 75 जर ओलांडला असाल तर मग संपलं, तुम्ही संन्यास घ्यावं आणि निवृत्तीपर भीमाशंकराचं मंदिर गाठून भजन करावं. म्हणून अभंगाचं 4थं चरण. नाम मात्र प्रेम रसे, 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 नाम मात्र
भवरोग नाम मात्र प्रेम रस घेताना से भवरोग घेताना से भवरोग नाम मात्र प्रेम रस नाम मात्र प्रेम रस नाम मात्र प्रेम रस नाम मात्र प्रेम रस नाम मात्र प्रेम से नाम मात्र प्रेम से नाम मात्र प्रेम से नाम मात्र प्रेम नाम मात्र प्रेम रसे घेता नासे भवरोग. सगळ्या चरणांचा सार या चरणामध्ये आणून ठेवला. सगळ्या चरणांचा सार संपलं. कुठलंच साधन या कलियुगामध्ये करायची गरज नाही आहे. 28 अभंगाचा हरिपाठ असेल, 28 अभंगाचा शिवपाठ असेल, किंबहुना ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी असेल, मन्मथ माऊलीचा परमरहस्य असेल, तुकोबारायांचा गाथा असेल, लक्ष्मण महाराजांचा गाथा असेल, या संतांच्या वाङ्मयातून एकच साधन बाहेर पडलेलं आहे, त्याचं नाव नाम. नामा वाचुनिया अनेक साधन करिता ते मन नावरेची. है ना, नामा वाचुनिया अनेक, दुसरं काही साधन करायची गरज नाही अण्णा, है ना. म्हणून तुकोबाराय म्हणतात बघा, ठाईच बैसोणी एक चित्त कवा तर करावं बी लागतंय. आमचं एकच ना बुड ऐके. संत म्हणतात टेकावं लागेल, बसावं लागेल आणि कधीतरी त्या अनंताला आळवावं लागेल. आणि त्या आळवण्याचं साधन फक्त नाम आहे. नामाचे 2 प्रकार येतात, एक वाचांश, दुसरा लक्षांश. वाचांश हा वैखरीने घेतला जातो आणि लक्षांश हा अनुसंधानाने साधला जातो. वैखरीने घेतला जाणारा शाब्दिक मंत्र असतो आणि अनुसंधानाने घेतला जाणारा हा अजपा मंत्र असतो. ज्या गुरुने जे मंत्र दिला असेल तो मंत्र तुम्हाला तारक असेल, त्याच्यात काही विषय नाही. पण गुरुचा मंत्र सोडून टीव्हीतल्या मंत्राला कधी धरू नका. आता अलीकडे सगळं तेच निघालंय बारदाना, आहे की नाही. उगत तिनं ठकुबाई केली म्हणून सोकोबाई करलाली, सोकोबाई केली म्हणून अजून कोणची तर बाई, म्हणजे चालूच झालं. म्हणून कोणी काय सांगतं याच्याकडे विचार करू नका. जर तुम्ही गुरु करत जातक असाल, है ना, दीक्षा जर घेतली असेल, माऊली म्हणतात दीक्षा नसेल तर तो साधकच होऊ शकत नाही. लक्षात घ्या. दीक्षा संस्कारा वाचोणी पुलिंगायतची नो हे जाण, ज्ञाती धर्माची खूण सत्य जाण पार्वती. दीक्षा झाल्याशिवाय भक्ताला मोक्ष मिळू शकत नाही, म्हणून दीक्षा घ्या. लिंगायत या शब्दाचा अर्थच एवढा आहे, लिंग आयात इति लिंगायत. हा नुसतं कपाळाला विभूतीले म्हणजे लिंगायत होत नाही, काहीतरी ओळखपत्र पाहिजे त्याला, है ना. अरे बाबा, नुसतं भस्म लेवलेल्या व्यक्तीचं मुख जरी पाहिलं तर शत्रू सुद्धा आपला शत्रू पण सोडतो आणि मित्र होतो, वैरत्व सोडतो. हे विभूतीचं सामर्थ्य आहे. ज्याच्या गळ्यामध्ये इष्टलिंग आहे, ज्याने इष्टलिंग धारण करून लिंगाची साधना केलेली आहे, त्या मनुष्याच्या जीवनामध्ये कुठलेच भवबाधा राहत नाही, असं मन्मथ माऊली म्हणतात. विशेष करून स्त्रियांसाठी, स्त्रियांनी लिंगपूजा सोडून कुठलीच पूजा करू नये बरं का, कारण की दुसऱ्या पूजेची परवानगीच नाही मुळात तुम्हाला. म्हणून इथं वर्णाश्रमाचा उपसा सुद्धा बाजूला ठेवला. असं नाहीये की फक्त लिंगायताचीच बाई मंदिरात जाऊन पूजा करावी किंवा लिंगाची पूजा करावी. इथं सगळ्या जाती धर्माला समाविष्ट केलेलं आहे. माऊली म्हणतात, नारी नरा सकळिका एधे अधिकार असे देखा, तेथ वर्णाश्रमाचा उपसा काढोची नये पै. मराठ्याने लिंग बांधावा,
मातंगाने लिंग बांधावा, कुंभाराने बांधावा, साळ्याने बांधावा, माळ्याने बांधावा, धनगराने बांधावा, है ना. कोण जेवढ्या 18 पगड जाती असतील त्या सगळ्यांनी बांधायला हरकत नाही. जो आयात करतो तो लिंगायत होतो, है ना. अण्णा बसवण्णांच्या काळामध्ये ते सांगितलेलं आहे. मातंगाचा चन्नय्या, कुंभाराचा गुंडय्या, है ना, धनगराचा वीर गोल्हाळ, है ना, ब्राह्मणाचा मधुरस. अशा एकाला नाही 18 पगड जातीला अण्णा बसवण्णांनी लिंग बांधलं आणि त्यांना शुद्ध केलं. कसं केलं? शुद्ध केलं. मांसाहारापासून बाजूला नेलं, मद्यपानापासून बाहेर नेलं आणि माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला. त्याला समता म्हणतात, लक्षात ठेवा, है ना, है ना. बरेच जण असे आहेत आज जन्मल्यात उच्च कुळात पण वागुळल्यात वंगळ. पण संत म्हणतात काय म्हणावे तुम्हाला ऐसे कैसे मूड झाला. म्हणून माऊली म्हणतात ज्या माऊल्या आपल्या गळ्यातील लिंगाला पूजा करतात त्या माऊल्या पवित्र असतात असं सांगतात. स्त्रिया लिंग पूजा करते त्यासी नसे हो अधोगती, दीक्षावंत सती पवित्र असते लिंगायत धर्मनिष्ठ. गळ्यात इष्टलिंग असेल तर इष्टलिंगाची पूजा करा, ज्याच्या गळ्यात इष्टलिंग नसेल त्याने मंदिरातल्या लिंगाची पूजा करा, हरकत नाही. माऊली म्हणतात जी माऊली लिंग पूजा करते किंवा जो पुरुष लिंग पूजा करतो त्याच्या घरी कधीही ग्रहदशा नसते, त्याचे ग्रहच फिरत नसतात असं प्रमाण आहे. ऐसी लिंग पूजा श्रेष्ठ सकल ब्रह्मांडी असे बलिष्ठ, तेथे कदा नो हे अनिष्ट ग्रहदशा जाण पा. ज्याची ग्रहदशा नीट ठेवायची असेल त्यांनी लिंग पूजा करावी. म्हणून पूर्वी संस्कार होते बरं का. नागवण्णा लहान असताना पाणी घालायला येत होतो का? महारतीला महादेवाला पाणी घालायला येत होतो का नाही? रंग आला की आता ध्यानात नाही त्याच्या. दिव्याखालीचा अंधार पसरला. आपली एक संस्कृती होती हो, पूर्वी संस्कृती होती ना गप्प, बरोबर आहे ना. आपले लहान लहान लेकरं, आम्ही लहान असताना आमच्या घरी एक असा एक नियम होता. आम्ही 12वीला येईपर्यंत आमच्या घरी असा नियम होता की आम्हाला ज्या वेळेला आम्हाला कळू लागलं त्यावेळेला आईबाबांनी सकाळी उठल्याबरोबर आंघोळ करायला लावायची, खाली एक पांढरं धुपटं गुंडाळायला लावायचं, अंगाला सगळीकडे विभूती लेवायला लावायची, एका हातामध्ये पाण्याचा तांब्या आणि एका हातामध्ये बेलाची फुलाची विभूतीची फुलारी, दोन्ही घ्यायचं, टक 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 करत जायचं. महादेवाची आणि मारुतीची पूजा करायची, मग घरी आल्यानंतरच जेवायला परवानगी. हे आपला नियम होता. पण अलीकडे तो राहिलाच नाहीये. म्हणून ग्रहदशा तुमच्या बिघडल्या. मग तुम्ही पोळाला कुणी कडवी, ह्याचं व्रत करू का त्याचं व्रत करू, साईबाबाची पोती वाचू का समर्थाची पोती वाचू, है ना, नरेंद्राची पोती वाचू का अजून कुणाची पोती वाचू. मसना जरी गेलो तर सुट्टी नाही हे लक्षात ठेवा. साईबाबाची वाचा, समर्थाची वाचा, अजून कुण्या बाबाची वाचा, बिस्तान्याची वाचा आणि अजून कुणाची वाचा. कुठेही गेल तर काही नाही माय. म्हणून एक करा, या सगळ्या गोष्टी थोथांड बाजूला सारा. सद्गुरूने दिलं नाम हे बीजाक्षर आहे आणि त्या बीजाक्षराला घोका, तेच तुमच्या तरण्याचं साधन आहे. आणि नित्यनेमाने भगवान शंकराची आराधना करा. आणि की भगवान शंकर हे एक असे दैवत आहेत की ज्या ठिकाणी वर्णाश्रम काढून टाकलं, जाती नीती कुलगोत्र दुरंगम, नाम रूप गुणदोष वर्जितम, देश काले विषय वर्जितम, यत ब्रह्मतत्वमसी भावयोत्मने. तो परमात्मा भक्ताला निज स्वरूप प्रदान करतो, हे सामर्थ्य नामामध्ये आहे. म्हणून माऊली शेवटच्या चरणात सांगतात लक्ष्मण मन्मथमणे सुखी होई, 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 मन्मथमणे सुखी होई. मुखी शंकर रहे गाये
बेटा मेरा है, बाप कहे बेटा मेरा है, बेटा कहे बाप मेरा है। ना बाप बेटे का, ना बेटा बाप का, ये तो जन्म जन्म का नाता है, नाता है। अभंगाच्या शेवटच्या चरणाच्या माध्यमातून माऊली म्हणतात, सगळ्यांना सुख पाहिजे ना, तर सुखी होण्याचं साधन काय आहे हे मात्र विसरू नका. कारण की आमची उपलब्धी वेगळी आहे आणि साधन वेगळं आहे, म्हणून मार्ग चुकलेला आहे. प्रत्येकाला सुखच पाहिजे हो, दुसरं काही नको आहे. सुखाय सर्वाय रुच्यते, असा एकही जीव नाही की ज्याला सुख नको आहे ना. आम्ही इथं आलो सुखासाठी आलो, आमची ही मंडळी संत सेवा करणारी आली सुखासाठी आली, आमचे दादा इथं सुंदर सिस्टम देऊन बसू लागले सुखासाठी बसले, तुम्ही घर सोडून आलात सुखासाठी आलात. आतमध्ये भगवंताचा रुद्राभिषेक आहे, कशासाठी आहे? सुखासाठी आहे. सगळ्या गोष्टी सुखासाठी आहेत ना, सगळ्या गोष्टी. पण संत म्हणतात नेमकं कोणतं सुख पाहिजे हे आम्हाला कळलं नाही, म्हणून गणित चुकलाले, बाकी काही नाही. सगळ्याला एकच पाहिजे, सुखाय सर्वाय रुच्यते. पण माऊली म्हणतात प्रपंचाचं सुख हे कष्ट करून मिळवावं, घाम करून मिळवावं, काम करून मिळवावं, मेहनत करून मिळवावं, कला करून गुणवत्तेनं मिळवावं, अभ्यास करून मिळवावं संसारातलं सुख. आणि परमार्थातलं सुख परमेश्वराच्या चिंतनानं मिळवावं. बस संसारातलं सुख कष्ट करावं, मेहनत करावं, घाम गाळावं, काम करावं, उद्योगधंदा करावा आणि मिळवावं. आणि परमार्थातलं सुख फक्त आणि फक्त परमेश्वराच्या चिंतनानं मिळवावं, बाकी कशानंही मिळत नाहीये. म्हणून संत म्हणतात, मन्मत म्हणे सुखी होई
मुखी शंकर हे गाई, मुखी शंकर हे गाई. कुठंही कधीही कुठल्याही अवस्थेमध्ये ईश्वराचं नामसंकीर्तन करण्यासाठी बंधन नाही, हे लक्षात ठेवा. कुठलंही काम जर केलो तर त्याचं नाव मात्र विसरू नका. बस हे सगळ्यात मोठं साधन आहे आणि हे साधन प्रत्येकाला साध्य करता यावं एवढं चिंतन मिळालेल्या वेळेच्या प्रसंगी मांडण्याचा प्रयत्न केला. जाता जाता तुमच्या सगळ्यांचा शब्दसुमनाने आभार व्यक्त करत असताना ज्यांच्यामुळे बऱ्याच वेळेला इथं येण्याचा योग येतो असे आमचे नागू आबा असतील, मल्लिकार्जुन आबा असतील, आमचे रामलिंग आबा असतील, आमचे शिरे अण्णा, शेट्टी अण्णा असतील आणि बरीचशी गुणवान मंडळी इथं आहेत बरं का, ज्येष्ठ मंडळी जे या दोन्हीही सप्त्यांचं सूत्रसंचालन करत असतात. मग ते नारायणनगर असेल, आपल्या भीमाशंकर महाराजांचा म्हणजे भगवंताचा सप्ताह सोहळा असेल, या सगळ्या मंडळींना शब्दसुमनाने धन्यवाद देऊन त्यांचा आभार प्रदर्शन करून आपल्या गावातील अत्यंत गुणवंत, कलावंत, यशवंत आणि कीर्तिवंत अशा लहान अवस्थेमध्ये ज्यांनी आपलं अस्तित्व उभं केलं, देवाच्या आळंदी या ठिकाणी स्वतः त्या कलेला समर्पित होऊन आज त्या कलेचेच ते गुरु बनले आणि शेकडो विद्यार्थी ज्यांच्या छत्रछायेखाली आज संप्रदायाची सेवा करण्यासाठी तयार होत आहेत असे आपले शिवभक्तीपरायण मृदंगचार्य मृदंगमणी कृष्णाजी महाराज भोसले महाराजांनी अत्यंत सुंदर अशी वारकरी संप्रदायाची संस्था किंवा शिवभजनाची परंपरा अशा दोन्हीही संमिश्र भावनेने खूप चांगलं एक आश्रम आपल्या आळंदीमध्ये निर्माण केलेलं आहे. आम्ही गेलो होतो आश्रमामध्ये, खूप विद्यार्थी आहेत महाराज आणि खरंच हे सगळ्यांना भाग्य मिळत नाही. कला कौशल्य गुणवत्ता सगळ्याकडे हो, प्रत्येकाची कला कौशल्य गुणवत्ता वेगळी आहे, पण आपल्या कला कौशल्य आणि गुणवत्तेचा फायदा हे इतरांना होतो का, इट इज द इम्पॉर्टंट पॉईंट, सगळ्यात महत्त्वाचा विषय. आपल्यामुळे काही 4 लेकरं घडतात का, आपल्यामुळे 4 लेकरं काही बनतात का, आपल्यामुळं काही 4 जणांना रोजगार मिळतो का, आपल्यामुळं 4 लेकरांना त्यांच्या पायावर उभं राहता येतं का, हा महत्त्वाचा विषय आहे. आणि ते तुम्ही संप्रदायाच्या मधून करत आहात. तुमच्या या सेवेला मी त्रिवार नमन करतो, वंदन करतो. असे आमचे आदरणीय कृष्णाजी महाराज अत्यंत 2 असे रत्न या ठिकाणी संप्रदायाची सेवा करण्यासाठी उपस्थित आहेत. त्यांच्या कंठामध्ये प्रत्यक्ष सरस्वती आहे. अत्यंत कष्ट त्यांनी हे या आपल्या आवाजाला वळवण्यासाठी घेतलेला आहे. असे आमचे या परममित्र स्वप्नीलजी महाराज असतील आणि आदरणीय गजाननजी महाराज असतील. खरंच तोड नाही त्यांच्या स्वराला बरं का. त्यांचा स्वर म्हणजे बैठकीला जर त्यांचा स्वर ऐकला म्हणजे लगे बैठकीला बसवा असा विषय नाही आहे, पण एक दिवशी बैठकी घ्या बरं का, त्याची सोडू नका. खूप खूप गोड आवाज आहे ना त्यांचा, खूप गोड आवाज आहे. तुम्ही त्यांचा आवाज ऐकाल तर मंत्रमुग्ध व्हाल है ना. म्हणून असे दोन्हीही आमचे हे संगीत रत्न मंडळी उपस्थित आहेत, त्यांनाही अभिवादन. या परंपरेतील अनेक गुणवंत मंडळी आहेत, सगळ्यांचे नाव काही घेता येणार नाही. उपस्थित हरिभक्तीपरायण शिवभक्तीपरायण सगळ्यांना अभिवादन. माझा आवाज तुमच्यापर्यंत अत्यंत सुस्पष्ट पद्धतीने पोहोचवणारे श्री भीमाशंकर साऊंड सिस्टम, खूप सुंदर, दादांचा खूप जुना परिचय आहे. आणि उपस्थित तुम्ही सर्व मातापिता, बंधू भगिनी, आबालवृद्ध, सर्व ज्ञानवंत, कलावंत, यशवंत, गुणवंत, कीर्तिवंत सगळ्यांना अभिवादन करून झालेली सेवा भगवान भीमाशंकराच्या चरणी समर्पित. सेवेला पूर्णविराम. गुरुराज माऊली, गुरुराज माऊली, गुरुराज माऊली, गुरुराज माऊली.